श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। श्रोते हो नमस्कार। आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 81व्या भागात भेटत आहोत। आजचा मुद्दा आहे श्री मध्वांनी उचलली भीमकाय शिळा। क्षेत्र संचार करीत असताना श्री मध्वांनी भद्रा नदी तीरावरील कळस या ग्रामी भेट दिली। गावाच्या वेशीबाहेरील एक अत्यंत रमणीय स्थळ होते ते। तेथील नदी प्रवाह अत्यंत वेगवान। त्या नदी तीरावर एक बृहदाकाराची शिळा होती। जर ती शिळा त्या नदी प्रवाहात एका विशिष्ट ठिकाणी ठेवण्यात आल्यास स्नानपानादी कार्यासाठी ती शिळा अधिक उपयुक्त ठरली असती। श्री मध्वांच्या आकर्षक व्यक्तिमत्वाकडे नेहमीप्रमाणे आकर्षित जमावाला श्री मध्वांनी विचारले, जर ही शिळा नदी प्रवाहाच्या मध्यभागी ठेवली तर आपणा साऱ्यांना तिचा स्नानपानादीकरिता उपयोग करून घेता येईल व ही शिळा तुम्हास अधिक उपयुक्त ठरेल। तुम्ही का बरे तसे प्रयत्न करीत नाहीत? त्यावर लोकांकडून उत्तर मिळाले, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत। हजारो लोकांनी एकत्र येऊन शिळा हलविण्यासाठी आम्ही महत् प्रयास केले, पण शिळा किंचितही हललीच नाही। हे कार्य मानवाकडून होणे शक्य नाही। आम्हाला तर वाटते त्या भीमाला तरी ते शक्य झाले असते का, याबद्दल शंका आहे। त्यांना कल्पना नव्हती की आपण हे ज्याच्यासमोर बोलत आहोत तोच हा भीम साक्षात आहे। आपले स्मरण करणाऱ्या या लोकांना अशा प्रसंगी मदत केल्याशिवाय राहू नये असे श्री मध्वांना वाटले। लोकोपकार करणे हा तर त्यांचा स्वभावच होता। तत्क्षणी असा एक चमत्कार घडून आला की या विश्वाने पूर्वी कधीही असा चमत्कार पाहिला नव्हता। श्री मध्व त्या शिळेजवळ पोहोचले आणि आपल्या एकाच हाताने ती शिळा अलगद वर उचलून धरली। त्यांनी ती शिळा निर्धारित स्थळी नेऊन ठेवली। शिळा उचलताना, निर्धारित स्थळापर्यंत वाहून नेताना किंवा निर्धारित स्थळावर ठेवताना त्यांना किंचितही प्रयास करावेच लागले नाहीत। तेथे जमलेला जमाव बुचकळ्यात होता। आपण पाहतोय ते स्वप्न की वास्तव? विचार करून थकले, पण त्यांच्या बुद्धीला श्री मध्वांच्या महानतेचा अंदाज घेता येईना। पण स्वतःच्या डोळ्यांनी जे दृश्य पाहिले त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतरच नव्हते। श्री मध्वांना शिरसाष्टांग नमस्कार घालून ते म्हणू लागले, काय हे अद्भुत! आपण तर साक्षात भीमच आहात। आपण आमच्यावर अत्यंत उपकार केले आहेत, त्याबद्दल आम्ही आपले चिरऋणी आहोत। त्यांना हे माहीत नव्हते की संजीवनी पर्वत उचलणारा हनुमंत हेच आहेत। संपूर्ण विश्वाचा भार वायुकुर्माने उचलणारे ते हेच आहेत।
भीमावतारातही त्यांनी या प्रकारची एक बृहदाकार शिळा सरस्वती नदीवर सेतूवर ठेवली होती. ती आजही केशवप्रयागजवळ पाहता येते. हा श्री मध्वांचा महिमा केवळ अनन्यसाधारण होय. अशा घटना केवळ कथांमध्ये लोक वाचत असतात, परंतु ते प्रत्यक्ष डोळ्यांदेखत लोकांसमोर साध्य करून दाखवू शकले ते केवळ श्रीमध्व. आजही लोकांना ती शिळा कळस नामक ग्रामाच्या जवळील भद्रा नदी जवळच्या क्षेत्रात पाहता येईल. हजारो जणांना जे कार्य एकत्रितरित्या मिळून करणे अशक्य वाटले ते केवळ आपल्या एका हाताने अलगदपणे विनासायास करणारे महामहिम होते श्रीमध्व. त्याच्या साक्षीकरिता त्या शिळेवर एक शिलाशासन कोरलेला आहे. त्यावर श्रीमध्वाचार्यैरेक हस्तेननीय स्थापिता शिला असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याचबरोबर श्रीमध्वांचे रेखाचित्रही त्यावर आहे. त्यांच्या डावी आणि उजवीकडे दंडकमंडलूंची चित्रे आहेत. या प्रकारे पुराव्यानिशी अप्रतिम अशी योगसिद्धी दर्शविणारी कलियुगातील एकमात्र व्यक्ती म्हणजे श्रीमध्व होत. श्रीकृष्णाने एकाच हाताने गोवर्धन पर्वत उचलला होता. श्रीमद भागवतात जे वर्णन करते त्याचे पुण्यस्मरण करून देण्याची महती श्रीमध्वकृत या घटनेची होय. श्रीकृष्ण सर्वोत्तम असणारे साक्षात योगेश्वरच होते, तर येथे योगीराज असणारे जीवोत्तम होते. या घटनेवरून श्रीमध्वांनी दाखवून दिले की आपण केलेल्या या कृत्या इतकीच श्रीकृष्णाचे गोवर्धन पर्वत उचलणेही ही एक सत्य घटनाच आहे. या प्रसंगाविषयी आणखीन एक गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे. ही घटना घडली तेव्हा त्यांच्या वयाच्या 75चा उत्तरार्धाचा काळ होता. पाजक क्षेत्री दूध दह्यांवर झाकण म्हणून मोठमोठ्या लाध्या झाकल्या होत्या तेव्हा त्यांचे वय 4 वर्षांपेक्षाही कमीच होते. म्हणजे बालवयातही त्या प्रकारचे असाधारण बळ व वृद्धापकाळीही या प्रकारची अद्भुत शक्ती. वयोमानानुसार येणारे शारीरिक विकार त्यांच्याकडे फिरकलेही नाहीत. याच पुराव्यावरून ते एक श्रेष्ठ देवता असण्याची ग्वाही मिळते. कुरुक्षेत्रीच्या युद्धाच्या वेळी भीमसेनांचे वय 71 वर्षे होते. बाहुबल परिपूर्ण. दुर्योधनादींनाही बळ होते हे जरी खरे असले तरी ते शिवादींनी दिलेल्या वरांमुळे होते. भीमसेनासारखे बळ कोणालाही कधी नव्हतेच. भीमसेनांचे सामर्थ्य अगदी नैसर्गिक. वार्धक्यादीवर विजय प्राप्त करण्याचे स्वप्न आजही विज्ञानाकरिता स्वप्नवतच आहे आणि ते तसेच भविष्यातही राहील. पण तत्त्वज्ञानास मात्र हे सहज शक्य झाले असून ते सत्यात उतरले आहे हे यावरून सिद्ध होते. त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पचनशक्ती आणि तत्सम अन्य सकल वैशिष्ट्यपूर्ण गुणांमध्येही वयपरत्वे येणारा बदल त्यांच्यात कधी झालाच नाही. आज आपण येथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता.